वर्धा जिल्ह्यातील खासदार अमर काळे यांनी मतदार यादीवर काही सवाल उपस्थित केले आहेत। ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी दर्शनी भागात मतदार याद्या लावल्या नसल्याचा आरोप आहे। खासदार अमर काळे यांनी हा आरोप केलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता असलेल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। अनेक मृतांची नावं आहेत तर अनेक नावं डबल आली असल्याची बाब आहे। खासदार अमर काळे यांनी या सगळ्या संदर्भात भाष्य केले। बऱ्याच ठिकाणी मयत नावं आहेत, बऱ्याच ठिकाणी नावं शिफ्ट केलेली आहेत। मतदार यादीमध्ये प्रचंड मोठा घोळ आहे, हे त्या निदर्शनास येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पक्षाचे आदरणीय नेते शरदचंद्र पवार साहेबांनी घेतली होती। त्या बैठकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक तिथला जो नेता असेल, जिथला त्या पदाधिकारी असेल पक्षाचा, त्यांनी हा मुद्दा प्रकर्षाने त्या बैठकीमध्ये घेतला की मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे आणि याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे। आवश्यकता पडली तर PIL आपण दाखल केला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी झाली। आणि या सर्व मागणीची दखल घेऊनच कदाचित दुसऱ्याच दिवशी, म्हणजे आमची पक्षाची बैठक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पक्षाचे सर्व नेते, महाविकास आघाडीचे नेते हे राज्य निवडणूक आयुक्त माननीय चोक्लिंगम साहेब यांना भेटले आणि मतदार याद्यातला घोळ त्यांना निदर्शनामध्ये आणून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।